नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण आहोत मुक्काम पोस्ट हातिवले, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे. आज मी तुम्हाला दाखवत आहे ही 20 एकरची आंबा बाग आहे. ह्याच्यामध्ये 900 हापूसची झाडं, काही प्रमाणात तुरळक 5-25 केसरची झाडं, काही रातांब्याची झाडं, 160 चिकूची झाडं, असं या बागेचं स्वरूप आहे. आता आपण या बागेच्या मधल्या कॉजवेवर आहोत. वाहतं पाणी आहे, आपण याचा व्ह्यू बघू शकता. आणि सदर ही बाग जी आहे त्याचं मेन गेट या बाजूला आहे वरती, इकडे दाखवतो. इकडे मेन गेट या बाजूला आहे वरती, तिकडून असा हा रस्ता येतो. हा जो सदर प्लॉट आहे मागचा, हा 2 एकराचा प्लॉट आहे. आणि त्याच्यानंतर हा कॉजवे, या कॉजवेपासून पलीकडे बाकीची पूर्ण 18 एकरची बाग पलीकडे आहे. मध्ये घर आहे आणि घराच्या मागच्या साईडला साधारणतः बागेचा हा 60%चा एरिया आहे. ही बाग साधारणतः 5-1 हजार पेटी उत्पन्न देणारी बाग आहे. अर्ली स्टेजची बाग आहे, छान बाग आहे. आणि मुळात या बागेची किंमत ही एकदम अविश्वसनीय किंमत आहे. मालकांकडून जो ऑफर्ड आकडा आहे हा भरपूर रिजनेबल असल्या कारणानं या पर्टिक्युलरली व्यवहारामध्ये निगोशिएशनचे चान्सेस खूप कमी आहेत. चांगल्या पद्धतीची बाग आहे. काही आर्थिक अडचणींमुळे बाग सेल आऊट करतात मालक. यांच्या मालकांच्या अनेक बागा आहेत, त्यामुळे ही एक बाग ते सेल आऊट करत आहेत. तर सदर आंबा बाग ही आपण पूर्णपणे बघा. आपल्याला इंटरेस्ट असेल तर मला नंतर तुम्ही फोन करा. या बागेची किंमत मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आपण पूर्ण व्हिडिओ बघा. मुळात आंबा शेती कमर्शियल लेवलला करत असताना आम्ही बाग फिरतो, त्यावेळेस तुम्हाला आम्ही अनेक गोष्टी अशा सांगतो ज्या छोट्या मोठ्या गोष्टी या करणं गरजेचं आहे. जेव्हा आज इथं समजा फवारणी चालू आहे तर इथं कशाबद्दल फवारणी केली जाते, काय केली जाते, त्या संदर्भात तसं मार्गदर्शनही आम्ही याच्यामध्ये करत असतो. त्याच्यामुळे आपण हा पूर्णपणे व्हिडिओ पहा आणि आपण या बागेची तुम्हाला पूर्ण सफर घडवूया. थँक्यू. या बागेमध्ये सध्या फवारणीचं काम चालू आहे. जो काही अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे चिकट्या पडणे, तुडतुड्यांचं प्रमाण वाढणे, अशा काही घटना घडत असतात. त्याच्या अगेन्स्ट इथे फवारणी चालू आहे. समोर ज्या पाईप बघताय हे पंपापासून पुढे नेलेल्या असतात आणि फवारणी दुसरीकडेच चालू असते. सोल्युशन एका ठिकाणी तयार होत असतं आणि असे आम्ही 200-200 मीटरपर्यंत पाईपलाईन्स घेऊन जात असतो. मूळ मुद्दा आता या बागेकडे येऊया. ही बाग अंडर मेंटेनन्स मस्त बाग आहे. रोबदळ बाग नाही आहे, मॅच्युअर्ड बाग आहे टोटली. आपण ह्या बागेची साफ स्वच्छता किंवा जे काय त्याच्यावर केला जाणारा मेंटेनन्स आहे हे पूर्णपणे बघू शकता. आज नेमकं मी शूटिंग ग्रिप विसरल्या कारणानं थोडासा व्हिडिओ व्हायब्रेट पण होणार आहे, तर क्षमा असावी. हे या प्रॉपर्टीमधलं घर आहे. हे साधारणतः आपण 30-35% बागेचा अंतर फिरलो असं समजायला हरकत नाही. आणि इथून मागे विस्तृत मोठी बाग आहे. हे बेसिकली आमचे सगळे साहित्य ठेवण्यासाठी आंबा शेतकऱ्यांचं आमच्या रखवालदारांना असं होत असतं. छोट्या छोट्या झाडांना पण तुम्ही मोहर बघू शकता. आपण समोर बघा कशा पद्धतीने हे झाड मोहरलंय. या झाडावरून कमीत कमी 10 पेटी आंबा निघणार आहे. मोठं झाड आहे, विस्तृत झाड आहे, जुनं झाड आहे, 40 वर्षाचं कलम असल्यासारखं.
आणि त्यातून उत्तम प्रतीचा आंबा येणार आहे. काही ठिकाणी अर्ली स्टेजचा मोहर आहे, काही ठिकाणी लेट आहे, काही ठिकाणी पालवी आलेली आहे, पण बऱ्यापैकी झाडांना मोहर फुटलेला आहे. मालकांची अपेक्षा या क्षेत्रामध्ये 3 कोटी रुपयांची आहे आणि 3 कोटी रुपये अशा चांगल्या बागेसाठी वर्थ आहेत. त्यांनी काय अवाजवी किंमत 5-7 कोटी सांगून मग पुन्हा ती कमी करणं अशातला काय भाग नाही आहे या बागेमध्ये. मालकांनी जी किंमत सांगितलेली आहे ही मार्केट रेटला धरून सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे या व्यवहारामध्ये बार्गेनिंगचे चान्सेस फार कमी आहेत, कारण अगदी रिजनेबल रेटला मालकाने हा कोट केला आहे. या बागेवर बँकेचा 1 कोटीचा बोजा आहे. तो पहिल्यांदा 60 एकत करताना व तेवढे पैसे देऊन तो बोजा उतरवून नंतरच्या 60 एकतामध्ये तेवढी अमाऊंट देऊन बाकीचा 1 महिन्याभरानंतर फुल स्ट्रोक खरेदी व्यवहार आणि लँड ट्रान्सफर सगळं रजिस्ट्रेशन वगैरे होणार आहे. सदर आपल्याला अशा बागेमध्ये इंटरेस्ट असेल तर माझा नंबर आहे 9420883311. माझा लँडलाईन नंबर आहे 023542626226. आपण मला संपर्क करा. आपल्याला बागेचं दर्शन घडवलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण मालकांची व्यवहाराला डायरेक्ट बसू शकतो. ही बाग जुन्या क्रॉप पॅटर्नमधली आहे. जुन्या क्रॉप पॅटर्नचा हे असं असतं की बाबा रूटस्टॉक जो आहे तो रायवळचा आणि त्याच्यावर ग्राफ्टिंगला हापूसचा आणि ह्याच्यामुळे ह्याची रोगप्रतिकारक शक्ती असेल किंवा उत्पादन क्षमता असेल ही खूप जास्त राहते. ही जुन्या पद्धती झाडं बघितलं, त्यांचा मोहर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ही तुडुंब भरलेली आहेत. एक एक झाड 5-7 पेटी आंबा देणार आहे. उगाच ह्या बारक्या क्षेत्रामध्ये 4-4.5-5 पेटी आंबा निघतो. त्याचं कारण हे आहे की ह्याची बांधणी मजबूत आहे. मातीचं आणि सड्याचं क्षेत्र जे आहे ह्याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. पूर्वीय डोंगर उतार असल्या कारणानं आंबा भाजणं वगैरे असे प्रकारही घडत नाहीत. इव्हेंच्युअली जर सगळ्यात बघायला गेलं तर 5 स्टार रेटिंगची ही बाग आहे. ही बाग डेव्हलप करत असताना मध्ये आधी जिथे छोटी लागवड केली गेली आहे, गाईगुरांकडून छोटी झाडांची पालवी वगैरे खाऊ नये म्हणून एंटायर बागेमध्ये छोटी छोटी झाडं आहेत त्यांना असं कॅक्टस आजूबाजूला लावलेलं आहे झाडाचं प्रोटेक्शनसाठी. आणि एक आंबा शेतकरी म्हणून ज्यावेळेस आपण बाग तयार करत असतो त्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण काय क्वालिटीवर काम करतो हे याच्यावरून लक्षात येत असतं. हे ओव्हरऑल स्वरूप बघा, एकदम मस्त बाग मी तुम्हाला दाखवतोय. एकदम बजेट बाय बाग आहे ही. बागेमध्ये ज्या वेळेला संरक्षण असतं, माकडांपासून संरक्षण करणं बागेचं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो आणि त्यासाठी असे मचान हे तर वरतीच गुरख्यानी मचानावर झोपायचं आहे. हे त्यांचं साहित्य, हे चूल बिल, भांडीकुंडी सगळं हे असेच गुरखे राहत असतात आमच्या प्रत्येक बागांमध्ये. माझ्याही बागांमध्ये अशीच परिस्थिती असते. ही बाग जो इन्व्हेस्टर घेईल त्याच्यासोबत मी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायला सुद्धा इच्छुक आहे. चांगल्या क्वालिटीची बाग आहे आणि मुळात आपण ज्या बागांमध्ये डील करतो आहे आपण चांगल्याच बागा आपल्या इन्व्हेस्टर्सना घेऊन देत असतो की जेणेकरून आम्हाला पाटील ॲग्रो ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीवर काम करते त्यावेळेस आम्हाला चांगल्या बागांमध्ये काम करायचं असतं. हा एक आमचाही त्याच्यामध्ये स्वार्थ असतो की घेणाऱ्या इन्व्हेस्टरला जर स्वतः करायला नाही जमली तर आम्ही ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर त्यांच्याकडून बागा एक ठराविक भाडेपट्टा दरवर्षीचा ठरवून 5 वर्षाच्या करारांवर घेत असतो. ज्यांना छोट्या साईजची बाग घ्यायची आहे, एक 3 कोटीपर्यंत किंमत त्यांची बजेट आहे, 20 एकरचं वगैरे क्षेत्र पाहिजे, अशांसाठी फुल्ली डेव्हलप्ड फार्म आहे. इथे लाईटची व्यवस्था नाही आहे
एक साधारणतः 4-5 पोल टाकून तुम्हाला लाईट या बागेमध्ये आणावी लागेल. वरच्या वाडीपर्यंत लाईटची व्यवस्था आहे, तिथून पुढे लाईटची व्यवस्था थोडीशी करायला लागणार आहे आपल्याला. बागेची काळजी मालकाकडून नीट घेत असल्यामुळं वेळचेवर रोग नियंत्रण, कीड नियंत्रण करत असल्यामुळे बागेमध्ये कुठेही तुडतुडा नाही आहे. चांगल्या हेल्थ कंडिशनला बाग आहे ही. सो बजेट बाय बाग आहे. ओनरनी अपेक्षाही आपली रिजनेबल सांगितलेली आहे. जी अमाऊंट सांगतात त्याच्यामध्ये ओनर स्वतः काही निगोशिएशन्स करायच्या मूडमध्ये नाही आहेत. डिसेंट अमाऊंट पण त्यांनी कोट केलेली आहे. त्याच्यामुळे निगोशिएशन डझंट मेक एनी काइंड ऑफ सेन्स व्हाईल इन दिस डील. दिस इज ब्युटिफुल बाग. हे कोणीही घ्या. तुम्हाला नसेल जमणार तर पाटील ॲग्रो तुमच्यासोबत या बागेवर काम करेल. हे बघा, नवीन प्लांटेशन जे झालं आहे त्याची बांधणी करताना त्याला सपोर्ट दिला गेला व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला काटेरी झाडं बेसिकली प्लांट झालेली आहेत, जी इव्हेंच्युअली वाढतील आणि त्याचं लहान कंडिशन्समध्ये प्रोटेक्शन होईल आणि नंतर मग मोठ्या प्रमाणावर ते करता येईल. यंदा ही बाग लो टर्नला आहे. लो टर्न आणि हाय टर्न असे 2 प्रकार असतात आंबा बागेमध्ये. एकाड 1 वर्ष मोठं उत्पादन येत असतं आणि 1 वर्ष कमी उत्पादन येत असतं. तर यंदा ही लो टर्नला आहे, तरी हिची डेव्हलपमेंट एवढी आहे चांगली. ही हाय टर्नला असताना ह्याची परिस्थिती काय असेल ह्याचा तुम्ही विचार करू शकता. मोठी आळी वगैरे मस्त मारलेली आहे त्या बागेंमध्ये. नवीन होणाऱ्या मालकाने काही करायचं नाही आहे. कंपाऊंड वगैरे सगळं घातलेलं आहे, व्हेरी वेल डेव्हलप्ड आहे. फक्त इथं 5-6 पोल टाकून लाईट एक आणायची आहे. बाकी या बागेमध्ये काही डेव्हलपमेंट करायची नाही आहे. जिथं काही मरतूक वगैरे झालेली होती झाडं, त्याच्या जागी नवीन झाडं ही टोटल लावली गेलेली आहेत. तर अशा बागेमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल तर माझा नंबर आहे 9420883311. माझा लँडलाईन नंबर आहे 023542626226. आपण मला संपर्क करा, बाग व्हिजिट करा आणि आपण मालकांसोबत व्यवहाराला बसू शकतो. हे क्लिअर टायटल प्रपोजल आहे. ह्याच्यावर बँकेचा बोजा जरूर आहे. सर्च रिपोर्ट वगैरे सगळं ह्या गोष्टीचा तयार आहे. बँकेचा बोजा उतरवून म्हणजे 60 खतामध्ये जो व्यवहारात ठरेल किंमत, त्याच्यामध्ये जो बँकेचा बोजा आहे ती रक्कम तुम्हाला 60 खतामध्ये द्यावी लागेल आणि उर्वरित रक्कम तुम्ही देऊन रजिस्ट्रेशन ऑफिसला तुम्ही रजिस्टर करून आपण बाग हँडओव्हर करू शकता. मस्त बाग आहे, वर्थ बाईंग प्रॉपर्टी आहे ही. आय पर्सनली रिकमेंड दिस बाग. ही बाग मी पर्सनली रिकमेंड तुम्हाला करतो. आय पर्सनली रिकमेंड दिस मँगो ऑर्किड. If you have any kind of interest in this proposal, please let me know. My number is 9420883311. My landline number is 023542622626. You can contact me and don't forget to subscribe my channel. Please subscribe my channel so that you can understand various topics about the mango farming, mango trading, and eventually the real estates of Konkan. So please subscribe my channel and keep watching my videos all over the year, and we will supply mango to you also. गेले 2 तास मी या बागेमध्ये फिरतोय आणि ऑलमोस्ट 80% मी झाडं माझ्या नजरेखालनं घातलेत. या बागेची वैशिष्ट्य म्हणजे एकतर एकही झाड मला असं रोगिष्ट असं वाटलं नाही. हेल्थ कंडिशन या बागेची खूप छान आहे. आगपच्या पेट्या, आगप म्हणजे ॲडव्हान्स पेट्या ज्या जानेवारी-फेब्रुवारीच्या असतात, त्या ह्याच्यामध्ये मोहराला कणी सेटिंग झालं. ह्या समोर झुडपा दिसतोय वगैरे, ह्याच्यामध्ये कणी सेटिंग झालेली दिसतंय पूर्ण. आता कणी सेटिंग म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही ते यूट्यूबवर बघून, पण बिईंग अ प्रॅक्टिकल फार्मर वी कॅन अंडरस्टँड दिस. आता ह्याचा मोहर वरती आहे त्याच्यामुळे मला ते दाखवता पण येणार नाही. मॅक्रो मोडवर तुम्हाला दाखवायला पाहिजे. लेट्स सी, मी कुठे ते तुम्हाला दाखवेन कणी सेटिंग काय प्रकार असतो तो. कणी सेटिंग हा प्रकार असा असतो
की बेसिकली जो आलेला मोहर असतो त्याच्यातनं आम्ही 4-5 ठिकाणी ज्याला कण्या फुटतात छोटा आंब्याचं एकदम हे त्याला तेवढंच ठेवून बाकीचा मोहर झाडतो. हे जे आहे हे काळपट पडणं ह्याच्यासाठी ह्या फवारण्या वगैरे कराव्या लागतात. मस्त हेल्थ कंडिशनची बाग आहे. आपल्याला खरंच इंटरेस्ट असेल तर माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करा. उगाच आता सीझन चालू होणार आहे, टाईमपास करायसाठी फोन प्लीज करू नये. आणि आंबा शेती ज्यांनी सिरियसली घ्यायचे त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अनेक छोट्या छोट्या गोष्टी आंबा शेतीतल्या कळतील. आपण बागेच्या त्या बाजूनं पूर्ण आलो होतो. पूर्ण बाग अशी फिरून आपण या बाजूनं आता खालच्या साईडला उतरतोय. दोन तासाच्या वरती आपला फेरफटका झालेला आहे. माझ्या इन्व्हेस्टर्सना वी एन्श्युअर दॅट वी आर डीलिंग विथ द राईट प्रॉपर्टी अँड it is worth of every single penny they pay for the property, and eventually it's the trust factor. We deal in the trustable properties without a litigation kind of properties. That's why Royal Maharashtra have gained trust from the investors for our transparency and the utmost truth we keep with the business. So just let me know anyone who is interested in such a kind of property. My number is 9420883311. My landline number is 02354262626. Please subscribe my channel and enjoy. Thank you.